नमस्कार. श्रीमंत व्हायचंय पण त्यासाठी रोजच्या रोज इच्छाशक्तीची लढाई लढायची आहे का? डेव्हिड बाख म्हणतात की अजिबात गरज नाही. त्यांच्या मते श्रीमंतीकडे जाण्याचा एक खूप सोपा आणि ऑटोमॅटिक मार्ग आहे. आज आपण बघणार आहोत की कोणतंही किचकट बजेट न बनवता एका सिंपल सिस्टमने संपत्ती कशी तयार होते. चला तर मग ही जबरदस्त आयडिया समजून घेऊया. अनेकांना असं वाटतं की पैसे वाचवणं म्हणजे एक प्रकारची शिक्षाच आहे. सतत स्वतःच्या इच्छा मारायच्या, रोजच्या खर्चावर लक्ष ठेवायचं आणि एवढं करूनही महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. हा अनुभव खूप ओळखीचा वाटतोय ना? बघा, पैसे वाचवण्याचे दोन मार्ग आहेत. एकीकडे आहे इच्छाशक्तीचा मार्ग, म्हणजे रोज बजेट बनवा, खर्च लिहा, ज्यामुळे सतत ताण आणि अपराधीपणाची भावना येते. आणि दुसरीकडे आहे ऑटोमॅटिक मार्ग, म्हणजे एक सोपी सिस्टम जी एकदा सेट करायची आणि मग आरामात राहायचं. आज आपण याच दुसऱ्या स्मार्ट मार्गाबद्दल बोलणार आहोत. खरं सांगायचं तर प्रॉब्लेम आपल्यात नाही आहे, प्रॉब्लेम त्या पद्धतीत आहे. कारण फक्त इच्छाशक्तीवर अवलंबून राहणं हे खूप जास्त थकवणार आहे आणि म्हणूनच बहुतेक लोक बचत करण्यात अयशस्वी ठरतात. पण काळजी नसावी, यावर एक खूप चांगला उपाय आहे. आणि इथेच द ऑटोमॅटिक मिलिनेअर या पुस्तकाचं तत्वज्ञान आपल्या मदतीला येतं. हे तत्वज्ञान सांगतं की शिस्तीवर नाही तर एका चांगल्या सिस्टमवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे आर्थिक नियोजनाकडे बघण्याचा हा एक पूर्णपणे वेगळा आणि जास्त सोपा दृष्टिकोन आहे. डेव्हिड बाख यांचं हे वाक्य बघा, संपत्ती ऑटोमॅटिक असली पाहिजे, सततच्या शिस्तीवर अवलंबून नाही. या एका वाक्यातच या पुस्तकाचं सगळं सार आहे. याचा सरळ अर्थ असा की आपण नाही तर आपली सिस्टम आपल्यासाठी सगळी मेहनत घेणार. किती भारी कल्पना आहे, नाही का? बरं, या सिस्टमचा पाया काय आहे? तर तो आहे पे युअरसेल्फ फर्स्ट. हा एकच साधा नियम. याचा अर्थ पगार आल्या आल्या सगळ्यात आधी दुसऱ्या कुणालाही पैसे देण्याऐवजी बचतीची रक्कम स्वतःसाठी बाजूला काढायची. म्हणजे बचतीला घराचं भाडं किंवा लाईट बिलासारखं किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं बिल समजायचं. चला, आता हे सगळं एका खूप सोप्या आणि इंटरेस्टिंग उदाहरणाने समजून घेऊया. लाटे फॅक्टर या प्रसिद्ध संकल्पनेबद्दल कधी ऐकले आहे का? लाटे फॅक्टर म्हणजे काय? तर आपल्या रोजच्या खर्चात असे अनेक छोटे छोटे खर्च लपलेले असतात जे आपल्याला महत्त्वाचे वाटत नाहीत. जसं की बाहेरची महागडी कॉफी, चहा किंवा रोजचा बाहेरचा नाश्ता. पण हेच छोटे खर्च एकत्र केले की त्यातून एक मोठा खजिना तयार होऊ शकतो. एक उदाहरण घेऊया. विचार करा, रोज कोणत्या तरी छोट्या मोठ्या गोष्टीवर फक्त 200 रुपये खर्च होतात. हे रक्कम तशी खूपच लहान वाटते, बरोबर? पण खरी गंमत तर पुढे आहे. आता बघा, हेच रोजचे 200 रुपये महिन्याचे होतात तब्बल 6000 रुपये. आता ही रक्कम थोडी मोठी वाटायला लागली असेल, नाही का? आणि खरी जादू तर इथे आहे. जर हेच 6000 रुपये दर महिन्याला 20 वर्षांसाठी गुंतवले तर चक्रवाढ व्याजामुळे त्याची किंमत 25 लाखांपेक्षाही जास्त होऊ शकते. अविश्वसनीय वाटतंय, पण हीच आहे छोट्या सवयींची आणि ऑटोमेशनची खरी ताकद. ओके, हे सगळं ऐकून खूप छान वाटलं, पण याची सुरुवात नेमकी कशी करायची? चला, आता आपण एका अगदी सोप्या आणि 5 पायऱ्यांच्या ॲक्शन प्लॅनकडे वळूया. ही आहे ती 5 पायऱ्यांची सोपी योजना. पहिली पायरी, आपल्या उत्पन्नाचा काही भाग, समजा 10 ते 15% ऑटोमॅटिकली बचत किंवा गुंतवणुकीत टाका. दुसरी, बचत, कर्जाचे हप्ते, गुंतवणूक सगळं काही ऑटोमेट करा. तिसरी, कमीत कमी 3 ते 6 महिन्यांचा आपत्कालीन निधी तयार करा. चौथी, जास्त व्याज असलेली कर्ज लवकर फेडण्यासाठी अतिरिक्त पेमेंट ऑटोमेट करा. आणि पाचवी, दीर्घकाळासाठी गुंतवणूक करा. हे सगळं फक्त एकदाच सेट करायचंय. आणि हे सगळं करायला काही रॉकेट सायन्स लागत नाही. पेरोल डिडक्शन, बँकेतील स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स किंवा म्युच्युअल फंडातील SIP सारखी अगदी सोपी साधनं वापरून ही सिस्टम सहज उभी करता येते. खरंच खूप सोपं आहे. या सगळ्याचा अंतिम फायदा काय? तर रोजच्या ताणतणावाशिवाय आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं. म्हणजे मग संपत्ती ऑटोपायलट मोडवर आपोआप वाढत राहते. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ही कोणतीही जादूची कांडी नाही की आज पैसे लावले आणि उद्या श्रीमंत झालो. यासाठी सातत्य आणि संयम लागतो. ही एक लांब पल्ल्याची पण हमखास यश देणारी रणनीती आहे. आणि यातली सगळ्यात सुंदर गोष्ट ही आहे की जेव्हा सगळं काही ऑटोमेट होतं तेव्हा आर्थिक स्वातंत्र्य हे फक्त एक स्वप्न किंवा ध्येय राहत नाही, तर ते या प्रवासाचा एक नैसर्गिक आणि अटळ परिणाम बनतं. तर मग जाता जाता एक प्रश्न, असा कोणता पहिला छोटासा खर्च आहे ज्याला आजपासूनच बचतीमध्ये बदलता येईल? यावर नक्की विचार करा. कारण म्हणतात ना, मोठ्या प्रवासाची सुरुवात नेहमीच एका छोट्याशा पावलाने होते.